नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. नवी मुंबई आणि पनवेल तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या दोन्ही बाजूने 103.21 कोटी रुपयांचा सर्व्हिस रोड तसेच अंडरपास केंद्रीय रस्ते वाहतूक तथा महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केला आहे. त्यामुळे या परिसरातील विकासाला अधिक चालना मिळणार असून या कामी आमदार महेश बालदी आणि आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी आणि पाठपुरावा कामी आला आहे. मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्ग म्हणजेच दिल्ली मुंबई कॉरिडॉर पनवेल तालुक्यातील मौजे वांगणी तर्फे तळोजे, शिरवली, चिंचवली तर्फे तळोजे, आंबे तर्फे तळोजे आणि मोरबे या गावातून जातो. या सर्व गावातील रहिवाशांना तसेच विविध प्रकल्पांना दळणवळणाच्या दृष्टीने या द्रुतगती महामार्गाचा फायदा व्हावा या अनुषंगाने केंद्रीय रस्ते वाहतूक तथा महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना आमदार महेश बालदी आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड, अंडरपास तसेच इतर विविध मागण्या केलेल्या होत्या. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून 16 नोव्हेंबरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्यामार्फत ही मागणी मान्य करण्यात आली असून 103.21 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या सर्व्हिस रोडमुळे नैना तसेच परिसराच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीत अनेक ठिकाणी जाहिराती लावून विद्रुपीकरण केल्यामुळे एशियाड सर्कलला महानगरपालिकेने दिलेली परवानगी रद्द केली आहे. महापालिकेच्या परवाना विभागाच्या अधीक्षकांनी तसे लेखी कळवले आहे. खांदेश्वर स्टेशन समोरील कामोठे सेक्टर 27 येथे एशियाड सर्कल्सला 10 नोव्हेंबर रोजी महापालिकेच्या परवाना विभागाने परवानगी दिली होती. कामोठे विभागात विनापरवानगी भिंत, इलेक्ट्रिक डीपी, पत्रा कंपाऊंड तसेच कमानीवर एशियाड सर्कसने त्यांचे जाहिरातीचे पोस्टर, बॅनर लावण्यात आले आहेत. माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी ही बाब उपायुक्त वैभव विधाते यांच्या लक्षात आणून दिल्यावर त्यांनी पोस्टर काढण्यासाठी एशियाड सर्कसच्या व्यवस्थापनाला मुदत दिली. त्या मुदतीत कबूल करूनही त्यांनी पोस्टर न काढल्याने त्यांची परवानगी महापालिकेने रद्द केली आहे. पनवेल महापालिकेने यापूर्वीही मत्स्य महोत्सवाच्या जाहिराती लावून शहराचे मोठ्या प्रमाणात विद्रुपीकरण केल्याबद्दल दंडाची नोटीस देण्यात आली होती. याशिवाय पोलीस प्रशिक्षण अकॅडमीच्या जाहिराती लावणाऱ्यांनाही नोटीस देऊन त्यांच्या जाहिराती काढायला लावल्या होत्या. भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचा लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावेत याची खात्री करण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून आखण्यात आली असून ही यात्रा 15 नोव्हेंबर ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत पार पडणार आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने विकसित भारत संकल्प यात्रा योजनेच्या रथाला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश म्हसे यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या परंतु आत्तापर्यंत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे, माहितीचा प्रसार आणि योजनांबद्दल जागरूकता निर्माण करणे, नागरिकांशी संवाद, वैयक्तिक कथा, अनुभव शेअरिंगद्वारे सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणे, यात्रेदरम्यान निश्चित केलेल्या तपशिलांमध्ये संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करणे ही विकसित भारत संकल्प यात्रेची मुख्य उद्दिष्टे आहेत. माथेरानचे प्रमुख आकर्षण असलेली मिनी ट्रेन रुळावरून घसरल्याच्या घटनेमुळे माथेरान ते अमन लॉज दरम्यानच्या 2 फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. तब्बल 2 तासांनी ती पुन्हा रुळावर आणण्यात यश आल्याने ती पुन्हा सुरू करण्यात आली. 4 नोव्हेंबरपासून नेरळ ते माथेरान सेवा सुरू झाली. दुपारच्या दरम्यान वॉटर पाईप स्थानकानजीक मिनी ट्रेनचे इंजिन रुळावरून घसरले. त्यामुळे प्रवाशांचा हिरमोड झाला. इंजिन पुन्हा रुळावर आणण्यास 2 तास लागले. त्यानंतर ही मिनी ट्रेन नेरळकडे रवाना झाली. सध्या मिनी ट्रेनच्या मार्गातील स्लीपर्स बदलण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. रसायनी पाताळगंगा अतिरिक्त MIDC परिसरातील कराडे खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील सर्व महिलांना योगा, प्राणायाम, ध्यानधारणा प्रशिक्षण मिळावे यासाठी माजी प्रभारी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच मिनल धनाजी ठोंबरे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी योगा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन ग्रामपंचायत सभागृहात केले होते. यावेळी सरपंच भारती चितळे आणि उपसरपंच मिनल ठोंबरे यांच्या हस्ते सावित्रीमाई फुले आणि राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यानंतर माजी सरपंच किरण माळी यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करून ग्रामपंचायत कमिटीच्या वतीने उपसरपंच मिनल धनाजी ठोंबरे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून शुभेच्छा दिल्या। यावेळी योगा ट्रेनर ऐश्वर्या समेळ यांनी महिलांना योगा प्रशिक्षणाची माहिती देऊन योगाचे महत्त्व विशद केले। उरण पनवेलच्या विविध किनारपट्टीवरील जलप्रदूषण वाढले आहे, तर दुसरीकडे मातीचा भराव करून खाडीमुख बुजवण्यात येत आहे। खाडीतील वाढते जलप्रदूषण आणि भरावामुळे किनाऱ्याच्या परिसरात आढळणाऱ्या विविध माशांच्या काही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। त्यामुळे पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या मच्छीमारांना याचा आर्थिक फटका बसला असून मत्स्य दुष्काळाने उपासमारीची वेळ आली आहे। उरण पनवेल परिसरातील करंजा, मोरा, हनुमान कोळीवाडा, पाणजे, कुंडेगाव, खोपटा, वशिणी, न्हावा, गव्हाण, कोपर, उलवा परिसर पारंपरिक मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे। या किनाऱ्यावर कोळी समाजाची मोठी वस्ती आहे। पारंपरिक पद्धतीने सुरू असलेल्या मासेमारीचा व्यवसायच येथील मच्छीमारांचे रोजीरोटीचे साधन आहे। पारंपरिक पद्धतीमध्ये बदल करून या व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून व्यवसायात वाढ केली आहे। मात्र वाढत्या जलप्रदूषणामुळे मासेमारी क्षेत्र तसेच मासळीच्या प्रजननाची ठिकाणे नष्ट झाली आहेत। तसेच चिखलाचे थर वाढले असून जलप्रदूषणामुळे पारंपरिक मासेमारी धोक्यात आली असल्याची माहिती मच्छीमारांनी दिली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिवसानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिका क्षेत्रात 2023 मध्ये जन्मलेल्या मुलींना सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ देण्याचा संकल्प करून स्वखर्चाने प्रत्येक बालिकेचे 1000 रुपये भरून बालिकांचे नवीन खाते उघडले आहे। त्या अनुषंगाने या योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी बालिकांच्या पालकांकडे खाता, पासबुक आणि खेळणी प्रदान केली। यावेळी भाजप नेते दशरथ म्हात्रे, भूपेंद्र पाटील, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा राजेश्री वावेकर उपस्थित होत्या। पनवेल महापालिका हद्द तसेच सिडकोच्या अखत्यारीत येणाऱ्या उपनगरांमधील पाण्याचा तुटवडा दूर व्हावा यासाठी कोकण पाटबंधारे विकास महामंडळाकडून 120 दशलक्ष लिटर पाण्याचा अतिरिक्त साठा विकत घेणाऱ्या सिडको प्रशासनाने या पाण्याचा वितरण व्यवस्थेसाठी जलबोगद्यांची महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे। हेटवणे धरणापासून वेगवेगळ्या ठिकाणी जलबोगदे, जलशुद्धीकरण प्रकल्प तसेच नव्या जलवाहिन्या टाकण्यासाठी 3000 कोटी रुपयांचा मोठा प्रकल्प येत्या 5 वर्षात टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचे नियोजन सिडकोच्या पातळीवर सुरू करण्यात आले आहे। हेटवणे धरणापासून जिते येथील जलशुद्धीकरण प्रकल्पापर्यंत 13 किलोमीटर अंतराचा जलबोगदा खणला जाणार आहे। तक्का येथे पनवेल महापालिकेच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या शिबिराचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे यांच्या हस्ते झाले। पनवेल महापालिकेच्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिर राबवण्यात येत आहेत। नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 1 च्या वतीने तक्का येथील महापालिकेच्या मराठी शाळेमध्ये हे शिबिर घेण्यात आले। या शिबिरावेळी आधार कार्ड आणि आभा कार्डचे वाटपही करण्यात आले। यावेळी माजी नगरसेवक अजय बहिरा, प्रभाकर बहिरा, प्रभाग अध्यक्ष रघुनाथ बहिरा, युवा नेते प्रतीक बहिरा, किसान मोर्चाचे रुपेश परदेशी, महेश मोहन राऊत, हरुण शेख, जितू कुटकर यांच्यासह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपुरामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय पूजा झाली। तसेच नाशिकचे घुगे दाम्पत्य यंदाचे मानाचे वारकरी ठरले। शासकीय महापूजा झाल्यानंतर मंदिर समितीच्या वतीने उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला। त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठुरायाचरणी महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती सुखी झाला पाहिजे हेच विठुरायाकडे मागणे आहे। तसेच सर्वांच्याच मनोकामना पूर्ण करण्याची ताकद त्याने आम्हाला द्यावी असे साकडे विठुरायाचरणी घातले आहेत। वारकरी कुठल्याही परिस्थितीत पंढरीच्या दिशेने चालत राहिले, त्यामुळेच कुठलाही कुकर्म आमचा हा विचार संपवू शकला नाही। महाराष्ट्र धर्म हा वारकऱ्यांनी जिवंत ठेवला। आधी मंदिराच्या संवर्धनाचे काम झाले पाहिजे अशी आपली भूमिका होती, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली। दरम्यान यावेळी 75 कोटींच्या कामाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन झाले आहे।
उत्तर काशीच्या बोगद्यात कामगार अडकून 12 दिवस झाले असून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने बचाव मोहिमेबाबतची परिस्थिती स्पष्ट केली आहे। याबाबत एनडीएमचे सदस्य लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन म्हणाले की कामगारांना बाहेर काढण्यासाठी कोणतीही स्पष्ट टाईमलाईन दिली जाऊ शकत नाही। ड्रिलिंग करताना काही तांत्रिक अडथळ्यांना तोंड द्यावे लागत आहे। बोगद्याच्या ठिकाणी 41 रुग्णवाहिका उपस्थित असल्याचे त्यांनी सांगितले। यासोबतच गंभीर अवस्थेतील कामगारांना विमानाने नेण्याची सुविधाही उपलब्ध आहे। बचाव पथक अडकलेल्या कामगारांपासून काही मीटर दूर आहेत। जर सर्व काही ठीक झाले तर हे ऑपरेशन आज रात्री पूर्ण होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले आहे।